आपली मुले ऐकत नाहीत, तर उलट उत्तरं देतात. हट्टी, रागीट झाली आहेत. अभ्यास सोडून मोबाईल व मित्रमैत्रिणी यांमध्ये हल्लीच्या मुलांचा रस जास्त दिसून येतो. आपल्या घरातील लहान मुलांचे मन संस्कारक्षम करण्याची खूप गरज आहे. म्हणूनच आपल्या मुलांचे मन संस्कारक्षम होण्यासाठी स्वामींची नित्य उपासना करायलाच हवी. श्री स्वामी हे आपले गुरु असल्याने लहान मुलांनी रोज स्वामींचे स्मरण केले पाहिजे. तर लहान मुलांनी सद्गुरू श्री स्वामी समर्थांची पूजा कशी करायची, प्रार्थना कशी करायची, विशेषतः पालकांनी आपल्या मुलांना स्वामींची प्रार्थना शिकण्यास मदत करावी. तर स्वामींची नित्य उपासना कशी करायची ते पाहू. लहान मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत टेबलावर किंवा देव्हाऱ्यात स्वामींची छोटीशी तस्वीर गुरु म्हणून असायलाच हवी. लहान मुलांनी रोज सकाळी उठल्यावर, आंघोळ केल्यावर व संध्याकाळी दिवे लागणीच्या सुमारेस, तसेच रात्री झोपताना स्वामींच्या तस्वीरीला मनापासून नमस्कार करावा. सकाळी उठल्यानंतर स्वामींना नमस्कार केल्यावर, आपल्या घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर स्वामी मंत्र श्री स्वामी समर्थ हा मंत्र किमान 11 वेळा सकाळी रोज जपावा. नामस्मरण करून झाल्यावर मुलांनी पुढील प्रार्थना म्हणावी. स्वामी, मला चांगली बुद्धी द्या, आरोग्य द्या, चांगला व खूप अभ्यास करण्याची शक्ती द्या. माझ्याकडून सर्वांची सेवा घडू द्या. माझ्या पाठीशी सदैव तुमचा आशीर्वाद राहू द्या. श्री स्वामी समर्थ. दर गुरुवारी पौर्णिमेला व अन्य उत्सवांना पालकांनी मुलांना स्वामींच्या मठात घेऊन जावे. मठात जाऊन मुलांनी स्वामींना स्वामींचे आवडते फूल अर्पण करून नमस्कार करावा आणि नामस्मरण करावे. मठात अनेक भक्त मनोभावे स्वामींचे नामस्मरण जप करत असतात. त्यामुळे मुलांना नामस्मरणाचे, जपाचे महत्त्व कळते. मठात गेल्यामुळे जप तप करण्याची आवड निर्माण होते. तसेच मठातील शुद्ध लहरी मुलांना मिळतात. नित्य नामस्मरणामुळे मुलांमध्ये स्वामी उपासनेची गोडी निर्माण होते. स्वामींबद्दल प्रेम उत्पन्न होते. या गुरुपौर्णिमेच्या दिवसापासूनच मुलांनी स्वामींची उपासना करण्यास सुरुवात करा. स्वामी आपले गुरु आहेत. गुरुशिवाय मोक्ष व गती नाही. स्वामींच्या शिकवणीमुळे मुलांना गुरु शिष्य परंपरा लहान वयातच समजू शकेल. मुले वडीलधाऱ्यांना मान द्यायला शिकतील. स्वामी चरित्र हे बोधक आणि त्यातून बरेचसे शिकण्यासारखे आहे. स्वामींच्या उपदेशाला मुलांनी लहान वयातच आत्मसात केले तर त्यांचे जीवन हे आदर्श व पवित्र बनू शकेल. निश्चितच मुलांना चांगले वळण लागेल. आपली मुले स्वामी कृपेने गुणी होतील. श्री स्वामी समर्थ.